हाफ तिकीटच्या या दोन छोट्या हिरोंनी म्हणजेच विनायक आणि शुभमनी आपल्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात. आम्ही विचारल्यात त्यांना काही असेच प्रश्न. तुमच्या दोघांमध्ये सर्वात मस्तीखोर कोण आहे? खोटं नको बोलूस, चल तूच. मस्तीखोर खूप. हाच मस्तीखोर आहे. अच्छा, हा का मस्तीखोर आहे? एकदा शूटिंग मारलेले नाही. तू मस्ती केलेली ना माझ्यासोबत. कधी तू जेव्हा काय first day करायचं? होता सांग. आमचा, तेव्हा खूप मला चिडवायचा, नंतर मारायचा. मग एक दिवस आहे ना, त्याला व्हॅनिटीमध्ये कोण नव्हतं, तर मी तेव्हा बाजूला लिहिलेलं आहे, तेव्हापासून शांत होता तो. ऐक पण काय पण तुम्ही खूप ठिकाणी शूट केलंय ना, मग अशा कोणत्या ठिकाणी शूट करताना तुम्ही घाबरलात किंवा खूप टेन्शन आलेलं? पनवेल आणि का बरं? तिकडे रेल्वे ट्रॅकवर आणि चालायचे होते ना, मग असं भीती वाटायची ना, अशी पाठून ट्रेनने आली तर तेव्हा पण भीती वाटली. आणि ठाण्याला पण म्हणजे ना, आम्ही ट्रेनला असं बाय करण्याचा सीन होता. मग इकडून एक ट्रेन यायला लागली, पाठून पण एक यायला लागली फुल स्पीडमध्ये. आम्ही पूर्ण घाबरलेलो. आम्हाला दादा असं उभं असं घेऊन उभा राहिलेला. तुम्ही बसची हाफ तिकीट काढता की फुल तिकीट? हाफ तिकीट. बरं, मग कधी काढलेली पहिली हाफ तिकीट? शाळेत जाताना. आणि तू? खूप झाले, महिने आले. या शूट मध्ये तुम्ही खूप मजा केली असा कोणता क्षण होता? इकडे गोवा नाही रे शुभम, शूटिंगचं रे, शूटिंग. पनवेलच. बरं, काय केलं पनवेलला? खूप तिकडे खूप मजा केली. आणि नवीन नवीन ट्रेन पण बघायला भेटले. आता आपण एक गेम खेळूया. मी तुम्हाला एकेका खेळांची नावं सांगेन आणि हा खेळ कसा खेळतात हे तुम्ही मला सांगायचं. लपाछुपी. डाईन घे, मी सांगू? तू सांग, चल. एक जण डाईन घेतो आणि बाकीचे जण लपतात आणि म्हणजे लपायचं आणि डायनर असेल तो स्टॅच्यू करणार आणि ते आऊट होणार आणि सगळ्यात फर्स्ट आऊट होईल त्याच्यावर डायन येणार. लंगडी. म्हणजे एकाने ना अशी लंगडी घालायची आणि बाकी सगळे पळणार. बरं, घालून दाखवशील का लंगडी? खो खो. खो खो मी म्हणजे काही जण बसणार असे काही असे बसणार, काही उलटे बसणार आणि 2 जण असणार. एक पळणार मधून बिधून आणि एक पकडणार असं खो खो करून. हुतुतू. तू कबड्डी सारखा. कबड्डी बोलत जायचं सतत आणि असं हात मारून लाईनीच्या बाहेर जायचं. खेळून दाखवाल कबड्डी? लगोरी. चिप्पे टोचात 7-8 आणि आपण त्याला बॉलनी मारायचं आणि बॉलनी मारल्यावर कोण असेल ना डायनर, तो मारलाय तो सगळ्यांना बॉल पकडून मारेल. झोपडपट्टीतली मुलं कोणते खेळ खेळतात जे तुम्ही कधीच खेळला नाहीये? भवरा. अजून ते असं छोटे खेळ असतात ना, म्हणजे गाडी बिडी ते जणच खेळतात ते. लाकड घ्यायचं आणि ढकलायचं टायरला. असं. बरं, आणि ह्याच्यातला तुमचा आवडता खेळ कोणता होता? भवरा. भवराच. आता मला तुमच्या पिक्चरचं फेमस झालेलं गाणं गाऊन दाखवा बरं. चल 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 थोडा सडकल चल 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 थोडं चल 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 लवकर चल 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 थोडा सडकल बापू बारीक हिम्मत बारीकशी किंमत मुठ्ठी मज्जा थोडीशी किंमत हातावरती कौतुकाचे सोर लावू चल गालावरती हसण्याचे तोरण लावू चल आपण साधी स्वप्नांचे कंदील बिंदील टांगू असे भारी लय भारी आम्ही आता करू अशी तयारी ही गाडी आमची झाली चालू आता रे रा. आणि आता ह्या गाण्यामध्ये बाप रे, ह्या गाण्यामध्ये एकूण कितींदा चल म्हटलायत? खूप.
तुमच्या दोघांव्यतिरिक्त आणि भाऊ कदम व्यतिरिक्त एक छोटासा कुत्रा पण आहे ना या मूवीमध्ये. काय सांगाल त्या कुत्र्याबद्दल? म्हणजे एक सीन आहे की कुत्रे झोपतात, काय खातात, हा. तर तो खायचंच नाही. मग खूप वेळ थांबायला लागायचा. मग त्यांनी खाल्लं, मग शॉट घ्यायचा. खूप असे हाताने सुद्धा त्याला दूध द्यायचा पूर्ण दिवस. नमस्कार, मी अमृता सुभाष. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.